आपण सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या आपण उपस्थित आहोत। बघू शकतो आपण या महामार्गाचे काम गेल्या 6 वर्षापासून संथ गतीने सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। मात्र काम जे आहे या महामार्गाचे काम हे फार निकृष्ट दर्जाचे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणाहून हे मार्ग जे आहे खचलेले आहे आणि त्यामुळे म्हणून वाहतुकीसाठी या मार्गावरून अडचणी येत आहेत। खरं पाहायला गेलं तर करोडो रुपये खर्चून हा मार्ग तयार करण्यात आला। 6 वर्षापासून या महामार्गाची निर्मिती सुरू आहे, परंतु ठिकठिकाणाहून या मार्गाला भेगा पडलेल्या आहेत, खचलेला मार्ग आहे आणि त्यामुळे म्हणून मोठ्या प्रमाणात अडचणी या महामार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना येत आहेत। मोठ्या प्रमाणात जड वाहतूक या मार्गावरून होत असते, मात्र बाजूला असलेल्या शेतशिवारात याची माती वाहून जाताना दिसून येत आहे आणि 6 वर्षापासून हा महामार्गाचे काम पूर्ण झालेलं नाही आहे। अनेक अडचणी या वाहतुकी संबंधात येत आहेत। अनेक ठिकाणी अपघात होतात आणि त्यानंतर प्रशासनाला जाग येते। या महामार्गावर सुद्धा अपघात झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा प्रश्न आता उद्भवला लागलेला आहे आणि त्यामुळे म्हणून खरं पाहायला गेलं तर या महामार्गाचे काम ज्या प्रकारे निकृष्ट दर्जाचे सुरू आहे, या महामार्गाच्या कामाची आहे चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। रुपेश सपाटे, TVNine मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।